नाणार ग्रीन रिफायनरीवरून कोकणामधले दोन मोठ्या नेत्यांमध्ये आपल्याला मतभिन्नता पाहायला मिळते। कंपनी तयार असेल तर रिफायनरी 100% होणार असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलेलं होतं। तर दुसरीकडे माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल असं वक्तव्य केलंय। आणि त्यामुळे आता नाणार रिफायनरीवरून या दोन नेत्यांमधील मतभिन्नता समोर आली आहे। तर रिफायनरीच्या मुद्द्यावरून दीपक केसरकरांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावलाय। याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय, तर शासन सकारात्मक निर्णय घेईल। आणि जर तिथल्या 90% 100% लोकांनी सांगितलं की याचा पुनर्विचार केला पाहिजे, तर ती भूमिका उद्योग मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडेन आणि जी राणेसाहेबांची पत्रकार परिषद झाली म्हणून आपण सांगता त्यांच्याकडे देखील मांडेन। उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही। त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची, तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार।